ईश्वर सानप तुम्ही
तेच आपण लगेचच आपल्या या बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत आणि फायनल मॅचचा देखील खूप चांगल्या पद्धतीने पाहिली गेली आहे. 1,00,000चं प्रथम पारितोषिक खुल्या गटामध्ये आणि त्याचबरोबर 50,000 रुपये तृतीय क्रमांक पाहायला मिळालं. आणि आपल्या समवेत आपण पाहिले तर चुनापट्टीवरून विशेष करून या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले आज अद्वैत सुमितभाई येरुंकर, आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत. आणि या कार्यक्रमासाठी संपूर्ण आज मुंबईकर चषकामध्ये चुनापट्टीवरून या कार्यक्रमासाठी आपले अगदी सुमितभाई येरुंकर यांचे चिरंजीव आज आपल्या समवेत अद्वैत सुमितभाई येरुंकर यांचं स्वागत होतं. आणि या फायनल मॅचच्या बक्षीस समारंभासाठी आपण कांजूरमध्ये आलात. सुमितभाई, आपलं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि आज अद्वैत देखील आवर्जून इकडे उपस्थित राहिले गेले आहेत. आज सर्व त्यांचे मित्रपरिवार आणि या फायनल मॅचसाठी देखील आज त्यांचं आपलं स्वागत आहे व्यासपीठावरती. आपण लगेच बक्षीस समारंभाला देखील सुरुवात करत आहोत. मित्रांनो, खेळत आहेत ते बंद करा. इम्रान, आणि आपण मी सर्वप्रथम विराज यादव यांना विनंती करेल की आपण एक विशेष सन्मान करत आहोत आज. आणि विराज यांना विनंती करेल की आपण पहिलं सर्वप्रथम दोन्ही टीम, मित्रा तुला लास्ट वेळा सांगितलं प्रॅक्टिस बंद करा. शैलेश पाटील, आपण देखील यायचं आहे. सर्वप्रथम आपण अद्वैत येरुंकर यांचा एक विशेष सन्मान करत आहोत. मी विराज यादव यांना विनंती करेल की आज विशेष करून या कार्यक्रमासाठी थोडा उशीर झाला, बट धन्यवाद आपण आलात. अद्वैत भाई, आपला देखील अगदी मनापासून आभार आहे. आणि आज एक विशेष सन्मान, एकदा टाळ्या वाजवायच्यात. आज विशेष करून या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले आमचे अद्वैत भाई येरुंकर, धन्यवाद. आणि त्याचबरोबर आपण त्यानंतर ओम श्री कदम यांचा देखील एक विशेष सन्मान केला जाईल. आज तेही देखील या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले आहेत. आणि शैलेश पाटील यांना विनंती करेल की आपण ओम श्री कदम यांचा देखील एक विशेष सन्मान करायचा आहे.
आज या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित राहिले गेले असे आमचे ओम श्री कदम यांचा एक विशेष सन्मान आणि त्यानंतर गौरव विठ्ठल पाटील यांचा देखील एक विशेष सन्मान. तिन्ही दिवस ते क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले आणि निखिल कोरके यांना विनंती करेल की आपण गौरव पाटील यांचा देखील एक विशेष सन्मान करायचा आहे. धन्यवाद गौरवजी, आपण देखील या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिला गेला त्याबद्दल त्यांचा पण एक विशेष सन्मान आज या कार्यक्रमामध्ये मुंबईकर 9 चषकामध्ये आणि खूप चांगलं ऑर्गनायझेशन त्यांच्या माध्यमातून देखील पाहिलं गेलं. आणि आता आपण बक्षीस समारंभाकडे वळणार आहोत, पण त्या अगोदर मुंबईकर 9 साठी एकदा टाळ्या वाजवा. विराज आणि त्याच्या संपूर्ण टीमने एक चांगलं टुर्नामेंट केली आहे, खूप चांगली टुर्नामेंट केली. 3 दिवस श्री साई स्पोर्ट्सचं देखील तेवढंच मोलाचं सहकार्य राहिलं गेलं आणि आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण वळत आहोत. त्यानंतर फायनल दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण इकडे सन्मान करत आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचे फायनलचे KP9 भांडूप आणि वियंग पॅकर माझगाव. आपण या दोन्ही टीमचा आपण पहिले त्या कॅप्टनचा इथे सन्मान करत आहोत ज्यांनी खूप चांगली खेळी करत असताना. वैभव सर आपण आलात तरी हरकत नाही आहे, बट आपण असे आपले संघ मला कोणी असेल तर उपस्थित आपण या. आणि एक विशेष सन्मान वैभव सरांचा पण केला जाईल. वियंग पॅकर माझगाव आणि एक नामवंत व्यक्तिमत्व आहे, त्याचं खूप चांगलं क्रिकेटवर त्यांचं प्रेम आहे. खूप चांगले त्यांचे माझगावमध्ये क्लासेस पण फेमस आहेत आणि म्हणजे विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम ते करतात. वैभव सर 2 शब्द ऐकेल, कारण की मुंबईतलं क्रिकेट तुम्ही जवळून पाहिलं आहे आणि जवळून बघतोय, खेळले नाही आहेत. बट सर काय बोलाल आज ही क्रीडा स्पर्धा होण्यामागे, आणि आज जवळपास सीझन संपत आला, आता मे महिना संपत आला आहे, बट क्रिकेटविषयी आणि ह्या क्रीडा स्पर्धेविषयी? ह्या क्रिकेट स्पर्धेविषयी बोलायला गेलं तर शैलू ही इज ग्रेट. म्हणजे तो भरवतो ते मस्तच भरवतो जे काय आहे ते. आणि काही लोक आहेत त्यांचा धन्यवाद मी मानू इच्छितो ऑन दिस पोडियम. म्हणजे शैलेश पाटील किंवा घनश्याम शिंदे, बाबू प्रभू, त्यांनी खूप सहकार्य केलं ह्या टीमला. ही टीम घडताना त्यांनी बघितलं, त्यांनी खूप कॉपरेट केलं आम्हाला, खूप ओपिनियन्स ॲडवायजेस खूप दिले. थँक्यू सो मच फॉर दॅम. 3-3.5 वर्ष लागले इथपर्यंत पोचायला, बट वी आर हॅपी वॉट एव्हर वी आर डुईंग. थँक्यू. आणि टुर्नामेंट खूप मस्त होती, अप्रतिम. थँक्यू सो मच. क्या बात आहे, थँक्यू, धन्यवाद. आणि आपण देखील या कार्यक्रमासाठी आलात आणि इकडे तुमचा संघ फायनलमध्ये आला आणि जिंकला देखील. त्यानंतर भांडूप संघ आपण देखील यायचं आहे. KP9 शिवरामजी पण अगदी क्रिकेट प्रेमी आहेत. मी नेहमीच त्यांना अनेक व्यावसायिक गटामध्ये त्यांचा संघ आम्ही पाहतो. आज भांडूप म्हटलं तर आपला पण संघ आला पाहिजे. KP9 संघ खूप वर्षापासून आज हा खेळ पण करत असताना अंडरआर्मचा एक वेगळा दबदबा राहिला आहे. भांडूप टेकडी, गाढव नाका, त्या परिसरात एक वेगळा दबदबा नेहमीच राहिला आहे. आणि असे शिवराम क्रिकेट प्रेमी आहेत. शिवरामजी 2 शब्द ऐकेल, कारण की मागील कित्येक वर्ष, म्हणजे मी जेवढं बघितलं नाही, तेवढं तुम्ही ओरम क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट बघितलं जवळून. तर काय बोलायला, संघ फायनलमध्ये आला नाही या टुर्नामेंटविषयी? ॲक्च्युली खूप चांगलं वाटतं आज संघ फायनलला आला. खूप दिवसापासून खूप प्रयत्न करत होतो, खूप दिवस खूप हरलो पण आहे आम्ही. त्याच्यामुळे आता पण ही जेव्हा एंट्री केली होती, करायची की नाही, नितीनला बोललो करूया, चल जे होईल ते होईल, बघूया, अशा करून आम्ही एंट्री केली आणि आलो. क्या बात आहे, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत, धन्यवाद. आणि असाच खेळ करत राहा. त्यानंतर विवेक प्रभू, आमचे अंपायर्स, 2 अंपायर्स थोडे आमचे बिझी आहेत, त्यामुळे ते लवकर निघून गेले. आणि आता विवेक प्रभू, पद्मनाथ प्रभू आणि मिलिंद पाचवान, 3 दिवस त्यांनी खूप चांगली अंपायरिंग केली. असे आमचे ऑफिशियल अंपायर विवेक प्रभू यांचा देखील एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये केला जातो आहे. त्यानंतर वळूयात आपण आता पहिलं स्थानिक गटातील आपण वळूयात. वैयक्तिक पारितोषिक बेस्ट फिल्डरला मी विनंती करेल की गौरव पाटील यांना विनंती करेल की आपल्या हातातून बेस्ट फिल्डरची ट्रॉफी द्यायची आहे. आणि बेस्ट फिल्डर स्थानिक गटामध्ये बेस्ट फिल्डरचा पुरस्कार दिला जातोय. क्रुशल मुवमेंटला त्यांनी चांगली फिल्डिंग केली. सिद्धेश काळू
सिद्धेश कडूला मात्र पुरस्कार दिला तो बेस्ट फिल्डरचा. मॅच थोडीफार फसली होती आणि सिद्धेशने अफलातून बॉल अडवला. मला असं वाटतं 3 बॉल 5ची काहीतरी मॅच होती आणि जवळपास त्यांनी बाउंड्री अडवली आणि त्याची रील पण मला बघायला मिळाली, बट व्हायरल झाली. आणि अफलातून फिल्डिंग एकदा जोरदार टाळावा सिद्धेश कडूसाठी. खूप चांगली फिल्डिंग केली. नावच त्याचं कडू आणि कडू फिल्डिंग त्यांनी केली. आणि सिद्धेशला आपण हा पुरस्कार देतो बेस्ट फिल्डर. एकदा टाळ्या वाजवा. खूप चांगली फिल्डिंग एफर्ट्स दिले. काय स्माइल केली सिद्धेशने आणि सिद्धेश बेस्ट फिल्डरचा पुरस्कार मिळतोय. मुंबईकर 9 या टुर्नामेंट विषयी जरूर ऐकेल. लाजतोय तो थोडा आणि धन्यवाद. अशीच खेळ करत राहा आणि असाच खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यानंतर बेस्ट बॉलरकडे आपण वळणार आहोत, ज्याने चांगली बॉलिंग केली आणि अगदी खूप चांगली इकॉनॉमी बॉलिंग करत असताना बेस्ट बॉलरचा पुरस्कार दिला जातोय. गौरव पाटील यांना विनंती करेन की आपल्या हातून हा पुरस्कार दिला जाईल. आणि खूप चांगली बॉलिंग कांजूर स्टेशनसाठी पण त्यांनी खूप चांगलं क्रिकेट खेळलं. राहुल काशीदला मात्र बेस्ट त्याच्या अनुपस्थित त्यांचा मित्र पुरस्कार स्वीकारेल. बेस्ट बॉलर राहुल काशीद आणि त्याला उद्या ऑफिसला जायचं आहे. हॅलो. त्यानंतर बेस्ट बॅटरकडे आपण वळणार आहोत. गौरव पाटील यांना विनंती करेन की बेस्ट बॅटरचा पुरस्कार ज्याने चांगली बॅटिंग केली यश नाईक आपण यायचं बेस्ट बॅटरसाठी. आणि बेस्ट बॅटर स्थानिक गटामध्ये एक चांगली बॅटिंग केली यश. असे अनेक पुरस्कार घेतले यश. आज मुंबईकर 9 चषकामध्ये बेस्ट बॅटर मिळतोय आणि संघ जिंकला. त्याबद्दल चांगलं फिलिंग वाटते. सगळ्यांनी खूप मेहनत केली आणि मतंगचा पण चांगला सपोर्ट होता. त्यांनी लगेच माईक हातामध्ये दिला की भाऊ पहिलं तू सांभाळ. त्यानंतर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आणि नो डाऊट संजय पै यांनी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी एक चांगली बॅट दिली आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी आहे. अद्वैत यांना विनंती करेन की आपल्या हातातून द्यायचं आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट नो डाऊट कांजूरमध्ये आलं की मतंग सारंग हे नाव अगदी मला असं वाटतं ब्ल्यू कलरचा स्टॅम्पच त्यांनी मारलाय की परमनंट स्टॅम्प आहे. एकदा टाळ्या वाजवा मतंग सारंगसाठी. स्थानिक गटामध्ये अफलातून बॅटिंग केली आणि खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळालाय. मतंग सारंग आज मतंग अशा अनेक सिरीज मिळवल्यात, बट आज स्थानिक प्लेयर्सला काय सांगशील की स्थानिक गटात तू आज जिंकतोय सिरीज मिळवतो, बट एरियातले जे स्थानिक खेळाडू आहेत त्यांना काय सांगशील? काय सांगू म्हणजे तर चांगला खेळा, कारण इंटर आणि आउटरमध्ये खूप फरक आहे. कारण आउटर क्रिकेट खेळणं, कारण ते समोरची टीम पण आपला अभ्यास करते की हा काय टाकतो. जेव्हा समोरच्याला कळतं काय टाकतो त्या दिवशी मार पडतो. त्यातून पण आपल्याला शिकायचं असतं. कारण मी पण आधी नवीन मला पण हे माहीत नव्हतं. जेव्हा मला पण मार पडले त्यावरून मी हळूहळू शिकत इथपर्यंत आले. वेल प्लेड. आणि मुंबईकर 9ची टुर्नामेंट आज चौथं पर्व इकडे ऑर्गनाईज करतात. त्या टुर्नामेंटचे दोन शब्द ऐकेल. टुर्नामेंट खूप चांगली केली, मजा आली खेळायला. बाकी दरवर्षी होते चांगली टुर्नामेंट. खूप साऱ्या शुभेच्छा मतंग. असाच खेळ करत राहा. ऑल द बेस्ट. त्यानंतर आपण खुल्या गटाकडे वळणार आहोत बेस्ट फिल्डरसाठी. आणि मी विनंती करेल अद्वैत येरुंकर यांना विनंती करेल की आपल्या हातातून द्यायचं आहे बेस्ट फिल्डर. आणि आउटरसाठी हे बेस्ट फिल्डर आपण दिलं जातं ज्याने चांगली फिल्डिंग केली, चांगल्या कॅचेस पकडल्या गेल्या, चांगली कीपिंग केली. नितीन राणे यांना मात्र बेस्ट फिल्डर. आणि नितीन राणे एक असं नाव आहे, त्यांनी पण अनेक खेळाडूंना घडवलं आणि खूप वर्षापासून हाही चेहरा मुंबईत खेळताना पाहायला मिळाला, बट आता थोडं कमी क्रिकेट केलंय, बट आज बेस्ट फिल्डरचा पुरस्कार घेत आहेत आणि खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळाला नितीनजी. त्यानंतर आपण बेस्ट बॉलरकडे वळणार आहोत आणि अद्वैत येरुंकर यांना विनंती करेन की आपण बेस्ट बॉलरचा पुरस्कार दिला जातोय. थोडा आवाज करायसाठी थोडा फक्त आवाज दे. एक चांगली मॅच पाहायला मिळाली आणि सर्व मॅचेस खूप चांगल्या रंगवल्या मित्रांनो. एक मॅच 6 बॉल 6 वगैरे
डिफेंड केली, पण दुसरी मॅच पण 6 बॉल 6 आणि तिसरी पण मॅच 6 बॉल 5. रितेश गव्हाणे अप्पूला पुरस्कार दिला तो बेस्ट बॉलर. भले संघ सेमीफायनल पराभूत झाला, बट आज अप्पूने कमबॅक केला आणि खूप चांगली बॉलिंग करत असताना अप्पूने, मला एक सीबी चषक आठवते तेव्हा त्यांनी बेस्ट बॉलर तिकडे मिळवलं होतं, तशीच एक पुन्हा एकदा धारदार बॉलिंग पाहायला मिळाली. रितेश गव्हाणे, अप्पू विक्रोळी पार्कसाईडचे खेळाडू आहेत आणि आपल्या फिरकीवरती भल्या भल्याना गोल गोल फिरवलंय. अप्पू मुंबईकर 9 चषकाविषयी जरूर ऐकेल आणि आज खूप चांगला परफॉर्मन्स झाला. टीम हारजीत होत असते, बट आज या टुर्नामेंट विषयी आणि तुझ्या खेळीविषयी. टुर्नामेंट तर विराज आणि शैलू चांगलीच करतात प्रत्येक वर्षी. यावर्षी पण प्राईज त्यांनी मोठं ठेवलं आहे. टुर्नामेंट खूप चांगली होती आणि राहिली गोष्ट बॉलिंगची, तर खूप वेळानंतर बॉलिंग प्राईज भेटलेलं आहे आणि होत गेलं ते. बॉलिंग टाकत गेलो आणि बॉलिंग चांगली झाली. बाकी काय नाही, बस एवढंच बोलत. क्या बात आहे, खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली अप्पू. ऑल द बेस्ट. त्यानंतर आपण बेस्ट बॅटरकडे वळणार आहोत. ओम श्री कदम यांना विनंती करेल की आपल्या हातातून बेस्ट बॅटरचा पुरस्कार दिला जातो आहे. ज्याने चांगली बॅटिंग केली आपल्या संघासाठी, अक्षय मेस्त्री. KP9 संघाचा अक्षयला मात्र पुरस्कार दिला जातोय. आज एक चांगला खेळ करत असताना अक्षयने सेमीफायनलला पण चांगली बॅटिंग केली आणि आज KP9 भांडूप संघासाठी एक महत्वाचा घटक राहिलाय. बेस्ट बॅटरची ट्रॉफी दिली जाते. अक्षय पण अगदी खुश झालाय. सो वेल प्लेड अक्षय आणि बेस्ट बॅटरचा पुरस्कार. आणि त्यानंतर प्लेअर ऑफ द टुर्नामेंटकडे आपण वळणार आहोत. नो डाऊट सांगायची गरज नाहीये, ज्याने अफलातून बॅटिंग केली, सर्वांना खुश केलं आणि देवळे भाऊनी देऊन टाकलं. अक्षय देवळे. अक्षय देवळेसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कांजूरकरांना नक्की टाळ्या वाजवा. अफलातून बॅटिंग केली आणि आकर्षक अशी अभिषेक देवळे, अक्षय देवळे दोन थोडं कन्फ्युज झालो, बट अभिषेक देवळे अफलातून बॅटिंग. एकदा टाळ्या वाजवा. अभि नाही तो कभी नाहीये. महाराष्ट्र चॅम्पियन्स ट्रॉफी मला एक आठवली, तिकडे पण अभिषेकने एक चांगला परफॉर्मन्स केला होता. अभिषेक सिरीज मिळते, पण त्यापेक्षा टीम जिंकली. मी मागील हा हंगाम बघितला की कुठे सेमीफायनल, कुठे क्वार्टर फायनल, कुठे थर्ड प्लेस, बट आज फायनल जिंकले. चॅम्पियन म्हणून एक वेगळं खुशी आहे. तर काय बोलशील संघ जिंकलाय त्याबद्दल? संघ जिंकलाय, खूप चांगलं वाटतंय. पहिली म्हणजे आउटरमध्ये पहिली फायनल जिंकलोय आम्ही. तर आणि खेळताना तर एवढी मजा होते. सागर सरांची कॉमेंट्री आणि बॅटिंग करायला एवढी मजा येते. आणि टुर्नामेंटबद्दल बोलायचं झालं तर SSSची टुर्नामेंट जिंकणं एक अचिव्हमेंट असते. त्याची ट्रॉफी भेटणं, लास्ट टाइम भेटलेली मला चॅम्पियन्स ट्रॉफीला आणि एक आता भेटलं, मजा येते. म्हणजे तू असं बोलतो की शैलूला अशा टुर्नामेंट भरवत जा माझ्यासाठी. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि खूप चांगली कामगिरी केली अभिषेक देवळेने. आणि त्यानंतर आपण आता वळणार आहोत स्थानिक गटामध्ये. आपण पाहिलं तर उपविजेत्या संघाला आपण इकडे देखील गौरव पाटील यांना विनंती करेल की आपण द्वितीय क्रमांक V1 संघ आपण यायचं आहे. आकर्षक अशी ट्रॉफी आहे V1 स्थानिक गटामध्ये V1 आपण या. गौरव पाटील आपण या. आपल्या हातातून ही ट्रॉफी दिली जाईल आणि स्थानिक गटामध्ये V1 संघाने पण चांगली फाईट केली आणि आज फायनल मॅच पण त्यांनी रंगवली. आकर्षक असे चषक आहे. आणि एकदा टाळ्या वाजवायला त्यांच्यासाठी, पण खूप चांगला खेळ केला. फायनलला त्यांनी पण फाईट केली. V1 नंबर 1 V1 त्यांनी नावच चांगलं दिलं V1. शंकराने स्माइल केली आहे. कॅमेरामॅन जल्दी फोकस करू. आणि वेल प्लेड टीम V1. आणि त्यानंतर चॅम्पियन संघ स्थानिक गटामध्ये. नक्की जेव्हा जेव्हा अंडरआर्म क्रिकेट येईल तेव्हा तेव्हा जयची मला पण आठवण येईल, कारण की आम्ही पण एकत्र अगदी राहिलो आहे. जय 11 कांजूरमार्ग फायनल मात्र इकडे ज्याने एक चांगल्या पद्धतीने रंगवली आणि आपल्या टीमला एक महत्वाचा विजय मिळवला. जय 11 चांगला खेळ केला गेला. जुडवा बरदार सर्व आमचे यश, मतांग, तारी,
चांगला खेळ करत असताना आपण पाहिलं तर जय 11 संघ एक त्यांच्यासाठी पण अचिव्हमेंट आहे आणि जयला पण ते मिस करतात. मिस यू जडी नेहमीच आठवण येईल. एक चांगले खेळाडू होते कांजूरचे आणि आज त्याच्या नावाने हा जय 11 संघ आहे. त्यानंतर द्वितीय क्रमांक खुल्या गटामध्ये मी अद्वैत एरुंकर यांना विनंती करेन की आपल्या हातून ट्रॉफी द्यायची. द्वितीय क्रमांक KP9 भांडूप संघ यायचा आहे. एक चांगली कामगिरी करत असताना नितीन राणे आणि त्यांची संपूर्ण टीम आज एक चांगला त्यांनी पण खेळ रंगवला. आणि द्वितीय क्रमांक KP9 मांडूप अद्वैत एरुंकर यांच्या हातातून आपण पाहिलं आकर्षक ट्रॉफी आणि तब्बल 50,000 रुपयाचं आपण पाहिलं तर द्वितीय क्रमांकाचं एक चांगला असं कॅश प्राइज. सो वेल प्लेड टीम KP9. मित्रांनो टाळ्या वाजवा त्या संघासाठी पण एक चांगला खेळ केला. चांगली कामगिरी करत असताना नितीन राणे आणि त्यांची संपूर्ण टीम वेल प्लेड. अभिनंदन. आणि त्यानंतर आपण वळणार आहोत प्रथम क्रमांक आणि सर्व आमच्या मान्यवरांना विनंती करी की आपण सर्व जॉईन व्हायचं. प्रथम क्रमांक देण्यासाठी आकर्षक ट्रॉफी आहे आणि मुंबईकर ज्या ट्रॉफीला पण नाव दिलंय मुंबईकर 9 आमचे विराज मुंबईकर शैलेश पाटील. आपण प्रथम क्रमांक वी यंग पॅकर माझगाव आज खुल्या गटामध्ये हा संघ देखील एक चांगला दबदबा करतोय. वैभव सर आणि त्यांची संपूर्ण टीम ओमकार सूरज उपाध्याय खूप चांगला खेळ केला. करण ठाकूर सलीम गडकरीचा पण एक चांगला स्पेल पाहायला मिळाला ज्यांनी चांगली बॉलिंग केली आपल्या टीमला मॅच मध्ये घेऊन आला. निरंजन सुभाष मुंबईकर 9 चषकावरती नाव कोरलं गेलं टीम वी यंग पॅकर माझगाव. एक चांगला खेळ करत असताना माझगाव संघाचा दबदबा राहिला पाहिला गेला आणि खुल्या गटामध्ये चॅम्पियन होतं. तब्बल 1 लाखाचं पारितोषिक आणि आकर्षक अशी ट्रॉफी आहे. मुंबईकर आणि बरोबर ट्रॉफी मुंबईमध्येच गेली आहे. वी यंग पॅकर माझगाव बघा आणि मुंबईकर आहे साऊथ मुंबईमध्ये गेली आहे. अभिनंदन मित्रांनो आणि खूप चांगल्या पद्धतीने हा खेळ पाहिला गेला. सर्वांचा आभार आहे. चौथं पर्व इथे समाप्त झालं आणि पुढच्या वर्षी आपण सर्व लाईव्हचे आमचे संतोष वाराडकर आपण आपला पण एक सन्मान केला जाईल. आमचे संतोष वराडकर विराज आणि संतोषची अशी मैत्री आहे की विराज के साथ संतोष फ्री और संतोष के साथ विराज फ्री है. तर आपण तिकडे संतोषचा पण सन्मान करूयात आणि पंकज इंदब आपण पण आमचे साथी समालोचक पंकज इंदबचा पण एक विशेष सन्मान करायचा मी विराजांना विनंती करेल. आपण एक आमचे साथी समालोचक आपण त्यांचा सन्मान इकडे केला जातोय. धन्यवाद आणि सर्व आमचे ऑफिशियल सर्वांचा आभार आहे. थँक्यू सो मच. त्याचप्रमाणे मागील 3 दिवस बॉक्स क्रिकेट म्हटलं की एक आवाज आपल्याला आवर्जून ऐकायला मिळतो. व्हॉइस ऑफ विक्रोळी सागर मोरे सर यांचा देखील या ठिकाणी सत्कार केला जातोय. बरीच वर्ष समालोचन आपल्याला करताना दिसत आहेत. मुंबईच्या बाहेर देखील हा आवाज पोहोचलाय. विक्रोळीतून हा आवाज उदयास आला आणि हळूहळू हा मुंबई आणि मुंबईच्या बाहेर देखील आवाज गुंजतोय. असे आमचे सागर मोरे सर खूप खूप धन्यवाद. आणि त्यानंतर सिद्धेशजी रेवस्कर यांचा पण एक विशेष सन्मान केला जाईल. सिद्धेश रेवस्कर आज या कार्यक्रमासाठी त्यांचा पण सहकार्य राहिलं गेलं आहे. धन्यवाद सर्वांचा आभार आहे आणि
4थं पर्व इकडे समाप्त झालं, बट 5व्या पर्वात नक्की भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, जय मुंबईकर. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू मंजित भाई.